नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. हा विषय अत्यंत लोकप्रिय आहे. अर्थातच हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि तो आपल्या केसांच्या संदर्भातला आहे. जिव्हाळ्याचा अशा संदर्भात की मित्रांनो, प्रत्येकालाच आपले केस सुंदर, निरोगी आणि अर्थातच काळे पाहिजे असतात. बाजारात आपण बघतो हजारो प्रकारचे, लाखो प्रकारचे हेअर ऑइल्स, कंडिशनर्स, शॅम्पू येतात. मित्रांनो, कुठलीही कंपनी असा दावा करत नाही की आमच्या कंडिशनरने, आमच्या हेअर ऑइलने 100% तुमची केस गळती थांबवू शकते किंवा तुमचे केस पांढरे होणार नाही. मग आपण त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा? खूप साऱ्या शॅम्पूजमध्ये, खूप साऱ्या हेअर ऑइल्समध्ये मित्रांनो काही घटक नक्कीच असतात. काही हेअर ऑइल्समध्ये आपण बघतो की ओनियन ज्यूस टाकलेला असतो, म्हणजेच कांद्याचा रस असतो. काही ठिकाणी वेगवेगळे वनस्पतींची पेस्ट करून टाकलेली असते आणि त्याला हर्बल असे नाव देतात. तर एक इन्ग्रेडियंट सगळ्या हेअर ऑइल्समध्ये का वापरत नाही? कारण त्यांनाही भरोसा नसतो की ह्या इन्ग्रेडियंटमुळे 100% फायदा कुणाला होऊ शकेल. मित्रांनो, बाजारातून आणलेल्या हेअर ऑइल्समध्ये 100% खात्रीने सांगतो की त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज केलेले असतात आणि अर्थातच कलरसाठी, सुगंधासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा उपयोग केलेला असतो. ते आपल्या शरीरासाठी, आपल्या केसांच्या पोषणासाठी किती हानिकारक आहे हे वेगळं सांगण्याची गोष्ट नाही. मित्रांनो, मी घरी असाच एक प्रयोग केला. वेगवेगळ्या हेअर ऑइल्समधून, वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमधून मी बघत होतो की कुठलं असं एक प्रोडक्ट आहे की हे लोक आपल्याला अट्रॅक्ट करतात. आपल्याला माहिती आहे काहीमध्ये मेथीचे दाणे टाकतात, काहीमध्ये जास्वंदाची फुलं टाकतात, काहीमध्ये कांद्याचा रस टाकतात आणि आपल्याला अट्रॅक्ट करतात. पण तुम्हाला असं एकही तेल मिळणार नाही, असं एकही शॅम्पू नाही की हे सर्व इन्ग्रेडियंट्स म्हणजेच आयुर्वेदिक हे घटक आहेत ते एकाच प्रोडक्ट्समध्ये आहे. मित्रांनो, हे सगळे प्रोडक्ट्स आपल्या घरात, आपल्या किचनमध्ये असतात, दुकानात इझिली अवेलेबल होऊ शकतात. आपण याचा प्रयोग घरी का नाही करत? मी आत्ताच मध्यंतरी एक तेल बनवलं आणि विश्वास ठेवा मित्रांनो, त्याच्या अनुभवातूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. अत्यंत गुणकारी, म्हणजे 100% मला फायदा मिळालेला आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला जर आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला भेटत असतील, काही कच्ची सामग्री दुकानातून भेटत असेल, काही आपल्या शेतात असेल, काही आपल्या गार्डनमध्ये असेल, आपण विकतचं तेल घेऊन आपण केमिकल डोक्याला का लावतो? तर मित्रांनो, मी तेल कसं बनवलं त्याचे इन्ग्रेडियंट्स मी अगोदर तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले घ्यायचं आहे आवळा, ज्याला जनरली आमला म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲक्च्युली हा बेरीचा प्रकार आहे, त्यामुळे त्याला गुजबेरी पण म्हणतात, इंडियन गुजबेरी. आवळ्याचे कितीतरी प्रकारचे फायदे आहेत, फक्त केसांना नाही, आपल्या त्वचेला, आपल्या पोटासाठी, म्हणजेच इंटेस्टाईनच्या विकासासाठी खूप फायदे आहेत मित्रांनो. त्यामुळे आवळा घेतो आपण. त्यानंतर आपण घेतो जास्वंदाची फुले. जास्वंदाला हिबिस्कस असे पण म्हटले जाते. त्यानंतर आपण घेतो मेथीचे दाणे,
जनरली याला इंग्लिशमध्ये फेनुग्रीक सीड्स म्हणतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा इन्ग्रेडियंट आहे कडुलिंब. कडुलिंबाची पाने म्हणजेच नीम. कडुलिंबाच्या पानांचा पण खूप सारा असा उपयोग आपल्या शरीरासाठी आहे. त्यानंतर आपण घेतो कढीपत्ता. कढीपत्ता मित्रांनो याला करी लिव्हज पण म्हणतात. याचेही फायदे मी आपल्याला सांगेल. त्यानंतर अर्थातच कोरफड म्हणजेच ॲलोवेरा. ॲलोवेराचे केसांसाठी आपल्याला सर्वांना फायदा हा माहितीच आहे. हे काही इन्ग्रेडियंट्स आहे मित्रांनो, ज्याचा वापर करून आपण आपलं तेल बनवणार आहे. याची रेसिपी पण सांगतो मी तुम्हाला, हे कसं बनवायचं. मित्रांनो हे इन्ग्रेडियंट्स घेताना जनरली याचा आपण म्हणतो ना की किती पोर्शन पाहिजे, प्रत्येक इन्ग्रेडियंट्स किती भाग पाहिजे, किती प्रमाण पाहिजे. तर जनरली हे संपूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे कमी जास्त प्रमाणात आपण घेऊ शकतो. आणि याचा जनरली फायदा काय आहे प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचा, प्रत्येक घटकाचा, हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो जास्वंद म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिबिस्कस पण म्हणतो, त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, ज्यामुळे डॅन्ड्रफ कमी होण्यास आणि केसांची लवचिकता वाढण्यात याचा खूप फायदा असतो. नंतर आहे मेथी दाणे. मेथी दाण्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात आयर्न असतं, म्हणजेच लोह, प्रोटीन, व्हिटॅमिन सी हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यानंतर कोरफड म्हणजे ॲलोवेरा. ॲलोवेरामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, B2, B3, B6, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, झिंक, लोह म्हणजेच आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, सेलेनियम यासारखी खनिजे असतात मित्रांनो. कडुलिंबाच्या पानात आपल्याला अँटीऑक्सिडंट्स घटक मिळतात, अँटीफंगल घटक मिळतात. अँटीफंगल घटकामुळे डॅन्ड्रफ जाण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते. ॲलोवेरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम सी भेटेल, आयर्न भेटेल, त्यामुळे केस मजबूत होतात. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यांसारखे महत्त्वपूर्ण खनिजे असतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए पुष्कळ प्रमाणात असतात. कढीपत्त्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स घटक देखील असतात, जे शरीरातील तणाव आणि जळजळ कमी करण्यासही मदत करतात. तर मित्रांनो याची रेसिपी खूप सोपी आहे. जनरली बाजारात किंवा कुठल्याही दुकानात आपल्याला कोकोनट ऑइल मिळतं. ते शुद्ध कोकोनट ऑइल घ्यायचं. एक साधारणपणे अर्धा लिटरपर्यंत घेऊ शकतात. कोकोनट ऑइल हे आपल्याला गरम करायचं आहे. थंडीच्या दिवसात ते गरम करण्याची गरज असते. जर अगोदरच ते लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर गरम करण्याची गरज नाही. आपल्या साध्या कढईमध्ये, पॅनमध्ये कोकोनट ऑइल टाकायचं. त्यामध्ये हे सर्व घटक मिक्स करायचे. सर्व घटक म्हणजे जास्वंद, मेथीदाणे, कोरफड, कडुलिंब, आवळा, कढीपत्ता हे सगळं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करायचं. मित्रांनो याला गरम करत असताना आपण मंद आचेवर गरम करायचं आहे, ज्यामुळे प्रत्येक घटकाचा जो रस आहे तो योग्य प्रमाणात मिक्स होतो आणि योग्य प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळला जातो. तर आपल्याला हा त्यावेळेपर्यंत गरम करायचा आहे. समजा अर्धा लिटर तुम्ही किंवा अर्धा किलो कोकोनट ऑइल घेतलं असेल, त्या अर्धा किलोचं मित्रांनो कमी होऊन साधारणपणे 1 कप एवढ्या प्रमाणात सर्व घटकांचा रस तयार होतो. खूप कमी रस तयार होतो.
आणि त्याचा रंग बदलून हा लालसर रंग तयार होतो. तितक्या प्रमाणात आणि त्या वेळेपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे, मंद आचेवर, गॅसच्या मंद आचेवर. त्यानंतर हे आपल्याला खाली उतरवून थंड करू. थंड झाल्यानंतर मग त्याचा उपयोग आपण करू शकता. जनरली याचा उपयोग कसा करायचा, याचा वापर कसा करायचा? आठवड्यातून मित्रांनो, दररोज लावायची गरज नाही. आठवड्यातून 2दा किंवा 3दा आपण याला रात्री झोपायच्या अगोदर जर केसांना मसाज केला या तेलाने, केसांच्या मुळांना, जनरली स्काल्प म्हणतो ना आपण, स्काल्पवर जर तुम्ही याचा मसाज केला तर मित्रांनो खूप शांत झोप लागते आणि केसांचं पोषणही भरपूर होतं. सकाळी कुठल्याही नॉर्मल शॅम्पूने, नॉर्मल कंडिशनरने आपण केस धुवू शकता. तर ही होती मित्रांनो खूप सोपी रेसिपी. हा, एक गोष्ट सांगायचं विसरलो. काही लोक म्हणतात की कांद्याचा रस पण टाका. तर यामध्ये मी कांद्याचा रस यासाठी नाही टाकला की जनरली कांद्याच्या रसामुळे तेल खराब होण्याची शक्यता असते. कारण हे तेल आपल्याला खूप दिवस साठवायचं आहे. कारण आवळा हा सीझनलच मिळतो. एकदा सीझन गेल्यानंतर आवळा हा अवेलेबल होणार नाही. जास्वंदाची फुले हे आपल्याला 12 महिने अवेलेबल नसतात. त्यामुळे तुम्ही हे सीझनल जर बनवून ठेवलं 7-8 महिन्यांसाठी, तर त्यामध्ये कांद्याचा वापर करू नका. तर मित्रांनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नमस्कार.